पंचक्रोशी पापनाशे आईसा देव तिथी वशी चला चला पंढरपुरा दीन अनाथा माहेरा किंवा दीन अनाथाच्या माहेरा चंद्रभागे करिता स्नान होती कोटी कुळे पावन चला चला पंढरपुरा दीनानाथाच्या माहेरा एका जनार्दनी भेटी तुटे जन्म मरण गाठी चला चला पंढरपुरा दीनानाथा माहेरा विठ्ठल हलो हला विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा शरण शरण हनुमंता
तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभू मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची ये माथा चरणावरी संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत पंचक्रोशी पापनासे ऐसा देव तिथे वसे चला चला पंढरपुरा दीनानाथा माहेरा विनाशदास पलीकडे साईड नाही कर पलीकडे वा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरता ग्रामदैवत हनुमंतरांच्या सेवेकरता अधिष्ठान दैवत श्री संत नामदेव महाराजांच्या सेवेकरता उपस्थित केलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा तुम्हा आम्हाला पंढरपूरला चालण्याचा असणारा एक अनुग्रह देणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं चला माझ्याबरोबर तर मनुष्य कोणाबरोबरही जायला तयार नाही. आता तुम्ही एवढे बहुसंख्येने इथं कीर्तनाला आलेले आहात. तुम्ही येताना बऱ्याच लोकांना म्हणलं असेल चला आहे का नाही. पण चला म्हणण्यात कोणी तुमच्याबरोबर येत नाही आहे. त्या व्यक्तीला त्याचा फायदा सांगावा लागतो. तुम्ही माझ्याबरोबर चला अतिवृष्टीचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्ही जर असं जर दिली असती कल्पना तर आले असते ना लोक. तुम्ही आमच्याबरोबर चला. तुमच्याकडे शहरामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तुमच्या गच्चीवर तुमचे गुलाबजांबू सडून गेले नाही. जीवाला जोपर्यंत त्याचा फायदा सांगत नाही त्याचं नुकसान सांगत नाही तोपर्यंत जीव हा कार्य करण्याकरता प्रवृत्त होत नाही. विठ्ठल जीव पाप करत नाही असा जीव जन्माला आलेला नाही. प्रत्येकाकडे प्रकारचे पाप असतात. पापाचे प्रकार 3 आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक. 3 प्रकारचे पाप त्या ठिकाणी जीवाकडून होत असतात. झालेले पाप माणसाला वाटतं जावे पण त्याच्याकरता प्रयत्न कोणी करत नाही. असे साधक मंडळी तुकोबाराकडे आले. म्हणले महाराज आमचं पाप आम्हाला जावं वाटतं. तुकोबारा म्हणले एक काम करा तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणले महाराज आम्ही पाप जाण्याकरता कुठेही जायला तयार आहोत. कुठं गेल्यानंतर काय केल्यानंतर महाराज म्हणले काही करायची गरज नाही. एक काम करा जगाच्या पाठीवर एकमेव असं एक ठिकाण आहे त्या ठिकाणाला पाप स्पर्श सुद्धा करत नाहीये. म्हणले असं किती किलोमीटरचं अंतर आहे किती कोसाचं अंतर आहे. ते तीर्थक्षेत्र जगात काय आम्ही काही एकटेच पापी आहोत असं काही नाहीये. आमच्या सगळ्याकडे पाप. तुकोबारा म्हणले एक नाथ महाराज म्हणतात एक काम करा त्या ठिकाणापासून 5 कोसापर्यंत कुठं जाऊन थांबा.
तुमच्या पापाचा नाश होईल पंचक्रोशी 5 कोसापर्यंत महाराज पाप नाशी. म्हणले महाराज असा कोणता डॉक्टर आहे, असा कोणता मांत्रिक आहे तो पाप असताना छू केलं की जाते. म्हणले अशा प्रकारचा देव आहे. म्हणले महाराज तो कुठे राहतो. म्हणले महाराज तेथे वशी. पत्ता नाही सांगितला. पंचक्रोशी पापनाशी ऐसा देव तिथे वशी. तिथं राहतो. कुठे. चला चला पंढरपुरात. तुम्ही त्या पंढरपूरला चला म्हणजे तो देव पंढरपूरमध्ये राहतो. असं म्हणले महाराज. आमचा त्याचा परिचय नाही, त्याच्याकडे जावं आमची एवढी साधना नाही, आम्हाला त्याकडे येणारा कोणी नाही, आम्ही अनाथ आहो. म्हणले बरोबर आहे, तो अनाथाचाच नाथ आहे, ते आपलं सर्वांचं माहेर घर आहे, दिना अनाथाच्या माहेरा. म्हणले महाराज तिथं गेल्यानंतर काय विधी करावा लागेल. म्हणले काही नाही करायचं, फक्त तिथं गेल्यानंतर चंद्रभागा आहे, त्या चंद्रभागेमध्ये तुम्ही एक स्नान करा. म्हणले महाराज आमचा उद्धार होईन पण बाकीच्याच. नाथ महाराज म्हणले बाबा तुमच्या कोट्यावधी कुळाचा उद्धार करण्याची ताकद त्या चंद्रभागे मातेत आहे. चंद्रभागे करिता स्नान होती कोटी कुळी पावन. आनंद वाटला साधकांना ऐकण्याकरता. म्हणले महाराज आमचं पाप जाईल पण आमच्या पाठीमागे भवरोग लागलाय, जन्ममरण लागलंय. नाथ महाराज म्हणले एक काम करा, त्याची भेटी घ्या, तुमचं सगळा सातबाराच कोरा करून देतो, तो सगळा बोजा त्या ठिकाणी कमी करतो. एका जनार्दनी भेटी तुटे जन्म मरण गाठी. त्या भगवान परमात्म्याची तुम्ही एकदा भेट घेतली तर जन्म मरण सगळं संपून जातं, असा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक. अनादी कालापासून चालत असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, या परंपरेचे आपण सर्व अनुयायी मंडळी वारकरी संप्रदाय जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अंतर्गत, जय भवानीनगर अंतर्गत श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेले 28 वर्षापासून, बरोबर आहे ना, अव्यागत त्या ठिकाणी सप्ताह होत आलेला आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला खंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचं निमित्त अनेक आहे. पहिलं निमित्त आहे श्री संत नामदेव महाराज यांचा जन्म उत्सव. वास्तविक नामदेव महाराजांना जन्म नाही आहे. जसे भगवान परमात्मा अयोनी संभव आहेत तसे नामदेव महाराज सुद्धा अयोनी संभव आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं महत्त्व कार्तिक महिना महोत्सव. आपल्या वैदिक धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये कार्तिक महिन्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याचं कारण भगवान परमात्मा पंढरपूरमध्ये त्याला असणारा जाग करण्याचं आपलं काय असतंय, संत महात्मे त्याला जाग करतायत म्हणून आपण महिनाभर काय करतो, काकडा करतो. कोण कोण करतं काकडा? जो कधीच नसतो वाकडा तो करतो काकडा. जो कुठं पण वाकडा तो करीत नाही. दुसरं कारण त्या ठिकाणी गुरु नानक जयंती याच असणाऱ्या सप्ताहामध्ये आहे. तिसरं म्हणजे आज जो महत्त्वाचा तिथी आहे त्या तिथीचं नाव आहे गोपाष्टमी. काय? गोपाष्टमी. वा. त्यानंतर त्या ठिकाणी 4 महिने चातुर्मास करणारे मंडळी या येत्या पौर्णिमेला त्या ठिकाणी आपला चातुर्मासची सांगता करतायत. त्रिपुरारी पौर्णिमा. चला,
चौथं महत्त्व म्हणजे त्या ठिकाणी कार्तिक द्वादशीला तुळशी दामोदर विवाह सोहळा संपन्न होतो आणि त्या दिवसापासून सगळे माझे अविवाहित बांधव अविवाहित माझ्या बहिणी एकदम खुश होतात, त्यांचे माता पिता सुद्धा. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वीच्या काळात पाळायचे, आता काही नाही, फक्त मुलगी तयार असावी बरं का. मुलीचे आई वडील तयार असावे, एकदा का ते एकदा जमलं मग त्याला तिथी वार त्या ठिकाणी काही नाही. पण पूर्वी तुळशीचा विवाह झाल्याशिवाय हिंदू धर्मामध्ये लग्नाला प्रारंभ करत नव्हते. विठ्ठल विठ्ठल असा महान पवित्र योग या आपल्या सप्ताहामध्ये येत आहे. समस्त कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून श्री हरिभक्ती परायणामचे ज्यांचं नावच सुंदर आहे का नाही, असं सुंदर ज्यांचं निवेदन आहे, सुंदर गायक मंडळी आहेत, सुंदर वादक मंडळी आहेत, सुंदर साऊंड सर्व्हिस आहे योगेश महाराजांची, सुंदर असणारी यूट्यूबवाले आहेत का नाही, सुंदर ऐकणारी मंडळी आहेत. तर म्हणले आम्ही सगळे सुंदर, तू काय बिलिंदर आहे काय. असं सुंदर निवेदन आहे. फक्त आता त्याला सप्ताहाचं जास्त वय 28 वर्षामध्ये तारुण्यात आलेला सप्ताह आहे, परंतु अजून ऐकणारी मंडळी भरपूर नाही आहेत हे का नाही. पूर्वी मी कीर्तनाला भरपूर मंडळी राहायचे, पण चला दुसरा दिवस आहे, 7-8 दिवसात वाढतील सगळे मंडळी. सुंदर प्रकारचं निवेदन, मंदिराचे सगळे विश्वस्त मंडळी, सेवेधारी मंडळी, भजने मंडळी, कार्यकर्ते सर्वच असणारे बळीभाऊ असतील, आप्पा असतील, आदी करून सर्व मंडळी आता सगळ्यांचं आहे का नाही. इथं दिग्गज गुणीजन मंडळी उपस्थित आहे. श्री हरिभक्ती परायण आमचे युवा कीर्तनकार मृदंग सम्राट ज्यांची असणारी वारकरी शिक्षण संस्था आहे, उद्या ज्यांची कीर्तन सेवा आहे, असे आमचे परममित्र रामेश्वर महाराज लेंडे, श्री गुरु प्रसाद वारकरी सेवा मंडळ, बरोबर, वारकरी शिक्षण संस्था, त्यांचे सर्व असणारे आजी माजी विद्यार्थी, युवा कीर्तनकार, गायन सम्राट, आपल्या परिसराचा वैभव आमचे परममित्र सुदाम महाराज ठोंबरे, त्याचप्रमाणे आमचे गायन सम्राट आमचे परममित्र राजू महाराज वखरे, श्री हरिभक्तीपरायण बाबा, 7 पुते, हो ना, आमच्याकडे 5 पुते, तुमच्याकडे 7 पुते, पैठणला 10 पुते, हां, आणि गंगेत ओंगिले निपुते, इकडं आतमध्ये 9 पुते, हा ना. चला, ज्यांच्यामुळे आवाज येतो, सुंदर आवाज येतोय, साऊंड उडवले तरी ते आवाज चालू आहे पहा मॉनिटरच्याद्वारे. योगेश महाराज यांचं निवेदन आहे. चला, सर्वांना धन्यवाद देतो. मी माझ्या सेवेला कोण म्हणलं पूर्णविराम देतो, सुरुवात करतोय बरं का. आवी भाऊ विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. सध्या त्या ठिकाणी वारकऱ्यांना वेध लागलेले आहेत. कोणाला? वारकऱ्यांना. कशाचे? भगवान परमात्मा सांगतात 12 महिने तुम्ही तुमचा प्रपंच करत जा, पण 2 वेळेस मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगतसे गुज पांडुरंग, सांगतसे गुज पांडुरंग, सांगतसे गुज पांडुरंग. स्वतः भगवंताने आपल्या सर्व भक्तांना आदेश दिला, प्रपंच करू नका असा देवाचा आग्रह नाही. चांगला आनंदाने नका तेजू रांडापुरे, सुखी करावा संसार. पण एक काम करा,
2 वेळेस माझ्याकडे या वर्षातून. केव्हा? आषाढीला. आषाढी वारी आली की त्या ठिकाणी असणारा प्रत्येकाला वेद लागतात. संपदा सोहळा न आवडी मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडी मनाशी, कधी द्वादशी आषाढी. नाही, द्वादशी म्हणजे वापस यायला. जेवढे लोक वेगाने पंढरपूरला निघत नाहीये तेवढ्या वेगाने पंढरपुरातून बाहेर निघतायत. तुकोबारा सांगतात कधी एकादशी आषाढी ये. आषाढी वारीला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जर एखादा वारकरी पंढरपूरला गेला नाही तर भगवान परमात्मा चंद्रभागेमध्ये येतात, सगळ्यावर नजर मारतात. असा देव डोळे वासू वाजू पाहतो. न्यावळून पाहतो, कपडा हात ठेवून पाहतो, कोण कोण भक्त माझ्या वारीला आलाय. आणि सगळ्याकडे एकदा नजर मारली देवाने. एखादा वारकरी देवाला नाही दिसला, देव असा खाली वागतो, असा दगड घेतो आणि चंद्रभागेत असा टाकतो. देवाला विचारलं, देवा चंद्रभागेतलाच खडा घेतला, चंद्रभागेतच टाकला, का बरं? देव म्हणला, अमुक अमुक भक्त माझा मेला. काय झाला? माझा भक्त. ते म्हणले, देवा तुम्हाला कस काय माहित? म्हणजे माझा जो खरा भक्त आहे तो माझ्या आषाढी कार्तिकीला आल्याशिवाय राहत नाहीये. ज्या आरती माझ्या वारीला तो आला नाहीये त्या आरती तो कसा झाला? हा, काय झाला? नाही कळालं? तुमच्या भाषेत सांगतो. एक ग्रामीण भागातला वयस्कर माणूस, त्याने 140 एकर जमीन कमिली. कशी कशी कमिली मला विचारू नका, पण बिचारीने कमिली. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. पण 140 एकर जमीन कमिली. 5 पोरं, 5 पोरायला 6 विहिरी खांदून ठेवल्या. म्हणजे त्याच्या भावाच्या सामायिक वाटणीतली एक असेल. 6 विहिरीवरती 12 मोटरा बसून ठेवल्या. तुम्ही म्हणला 12 कस काय? तुम्हाला वचनम किम दारिद्रता. एक लाईनवर तर एक सौर ऊर्जावर बसवली. सहा पोरायला त्या ठिकाणी 12 मोबाईल घेऊन दिले, ते पण सफरचंद मोबाईल. तू म्हणले 12 मोबाईल 6 पोराला काय करायचे? त्यांना एक आणि त्यांच्या बायकोला एक. सहा मुलांना 12 रुमा काढून ठेवल्या. म्हणल्या 12 कशाला? पाठीमागं एक आणि पुढं एक. सगळी व्यवस्था करून ठेवली महाराज. म्हातार त्याला पॅरेलाइज झाला आणि संभाजीनगरला आणलं. सगळे मुलं त्या ठिकाणी, कोणी ड्युटीला, कोणी इकडे, कोणी सासरवडीला, कोणी भाषीला पाहायला, असे पांगलेले मुलं. जो लहाना मुलगा होता त्याने आपल्या दवाखान्यात पटकन गाडी घेतली आणि दवाखान्यात आणलं. आणल्यानंतर त्या ठिकाणी सगळे मुलं त्या ठिकाणी धावपळ करत होते. पण सगळ्यात मोठा जो मुलगा होता ना, तो शहरातच राहत होता. पण म्हाताऱ्याने त्याचा एकदा अपमान केला, तर त्याच्या डोक्यात बसल्यामुळे तो इकडे शहरात राहतो, म्हाताऱ्याला बोलत नव्हता. सगळे मुलं सगळं गावात भेटायला आलं. शेठजी कसं काय झालं? तुम्ही एवढं कसं कष्टाने कमिलं? मंदिराचं बांधकाम चालू झालं तर विटा चोरून आणून तुमचं घर बांधलं तुम्ही, आणि तुम्ही एवढं कष्टानं कमवलं, कसं काय तुमचं दुखणं आलं? तुम्ही काय काय कष्ट केले नाही आमच्या डोळ्यात देखत पाहिलं आम्ही. मंदिराचं काम झालं तर 40 गोण्या सिमेंट मंदिराला लावल्या आणि 60 गोण्या तुमच्या घराला लावल्या. तुम्ही काय थोडे कष्ट केले काय? मंदिराचं काम चालू झालं तर रात्री 2 वाजता सळाया तुम्ही उडून नेल्या. शेठजी तुम्ही तरी आजारी कसं काय पडले? असे लोक बोलत होते, बिचारे कुजबूज करत राहतात. असं चर्चा चालू होती आणि सहज असणाऱ्या 50-50 महिला भेटायला आल्या. शेठजी तुम्ही सप्त्याची वर्गणी देत नाही हो, पण ते सप्त्यातले हाणल्याशिवाय राहत नाही हो. तुम्ही कधी पंगत दिली नाही, पण पंगत एक सुद्धा सोडली नाही हो. आता पंक्तीला पहिल्या नंबरला जेवायला कोण येणे हो शेठजी? आता
असं महिला चर्चा करत होत्या. आणि सहज एका महिलेने विचारलं, म्हणलं तुमचा मोठा दिसत नाही. त्यावेळी त्या बाबाने डोळ्याला पाणी आणलं आणि सांगितलं, माझा मोठा मुलगा मेला म्हणे. बाई म्हणे मला आत्ता बेताने भेटला म्हणे भाजी मंडीत. जगात असन पण माझ्या भाई तो काय झाला, मेला. तद्वत त्या ठिकाणी भगवान परमात्मा हे सांगतायत, जर आषाढी कार्तिकाला माझा एखादा भक्त नाही आला, त्याच्या नावानं गंगेत खडा टाकतो आणि तो भक्त. म्हणून त्या ठिकाणी आषाढीला कार्तिकेला देवाला विसरलं नाही पाहिजे. भगवंताने हे गुह्यातलं गुह्य सांगितलं. दादा जगातले दोनच बाजार आहे, ते म्हणजे आषाढीचा बाजार आणि दुसरा कार्तिकीचा बाजार. दोन्हीचं हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. दोन हाट म्हणजे बाजार. आला आषाढीचा हाट आणि दुसरा कार्तिकीचा हाट. म्हणून घऱ्या वारकऱ्यानं घरी न बसता पंढरपूरला आषाढी कार्तिकीला आलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. काही काही वारकरी वर्षभर पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग. हो पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंगे, दिनाचा सोयरा पांडुरंगे, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी. भजन असलं की हा अभंग त्यांचा काय असतो, दररोज पंढरीशी जारी आल्यानो संसारा. आणि आषाढी कार्तिकाच्या दिवशी यांचं कीर्तन राहतं. म्हणजे महाराजांचं जाहीर कीर्तन आषाढी कार्तिकी. कुठं, गावाकडे नाही. त्यांना विचारलं, महाराज तुम्ही कीर्तनात सांगता, ते म्हणले मग तेच सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं नाही. पंढरीशी जारी म्हणजे तुम्ही, आम्ही घरी राहारे. तसं नाही. नाथ महाराजांना लक्षात आलं म्हणून नाथ महाराज म्हणले जा नाही म्हटले, नाथ महाराज चला म्हटले. तुकोबाराचं जा म्हटले ना, जा म्हटले तर अर्थ तसा तुम्ही जा ना आम्ही राहणी. तुकोबाराची महिन्याची वारी होती. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा असणारा कार्तिकीचा हाट. उद्या येणाऱ्या वारीला 2 तारखेला कार्तिकी एकादशी आहे. त्या दिवशीच असणारा नामदेव महाराज जयंती आहे. आज त्या ठिकाणी असणारी गोपाष्टमी आहे. गोपाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने आजच्या दिवशी पहिल्यांदा गायी राखण्याकरता प्रारंभ केला. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दारापुढे महिला मंडळी गावाकडे पंथीमध्ये गौरी टाकतात, गौरीचं पूजन करतायत आणि गौरीचा दिवा आपल्या दारापुढे लावतायत. आपल्या असणाऱ्या मुलांच्या गोपाळ म्हणून त्याच्यावरती असे काळे उडीद घेतायत, त्याच्या अंगावरून उतरतायत, त्या असणाऱ्या अग्नीमध्ये टाकतायत. कारण की माझ्या बाळाला नजर लागू नये. का
कृष्ण हा काळा होता पण त्याला नजर लय होती मला, इतकी नजर लागायची कोणाला. हा आणि कथाकाराने ते काय तुम्हाला ऐकू ऐकू परेशान केलं आहे का नाही, माझ्या कृष्णाला माझ्या बाळाला दृष्ट कशी झाली. चला भगवान कृष्ण त्या ठिकाणी यशोदा मैयाकडे विनंती करतात. यशोदा मैया, बाबांनी किती दिवस त्या ठिकाणी, वयस्कर मंडळी किती दिवस त्या ठिकाणी गायीच्या पाठीमागे धावायचं. आता त्यांनी एक काम करावं, त्यांनी आराम करावा. गायी राखण्याचं काम आम्ही करतोय. गो नाम इंद्रिय हे म्हातारपणी आवरल्या जातील तर नवल नाही, तरुणपणात आवरले पाहिजे. त्याला गोपाळ म्हणतायत. आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा दिवस म्हणजे आज गोपाष्टमी आहे. दुर्गाष्टमी आहे, अनेक अष्टमी, त्याच्यापैकी असणारी गोकुळाष्टमी आहे आणि आजची गोपाष्टमी आहे. चला दुसरं म्हणजे त्या ठिकाणी श्री संत नामदेव महाराजांची जयंती आहे. नामदेव महाराज म्हणजे काय, भगवान परमात्माचे एक काळाचे भक्त नाहीये. जेवढे अवतार झाले त्या अवतारात नामदेव महाराज देवाच्या बरोबर आहे. 4 युगापासून भगवान परमात्म्याच्या बरोबर राहणारे ते म्हणजे श्री संत नामदेव महाराज. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणी. हो पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणी. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, एक पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणी. हे पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणी. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. भक्त नाम उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. नामदेव महाराज म्हणजे 4 युगापासून राम अवतारामध्ये त्या ठिकाणी असणारा. खूप मोठी कथा ऐका हो नाम याचे जन्म संचित. पहिल्या अवतारामध्ये नामदेव महाराज अंगद होत आहेत. दुसऱ्या कृष्णावतारामध्ये भगवते असणारे उद्धव होत आहेत. आणि तिसऱ्या अवतारामध्ये त्या ठिकाणी असणारे उद्धवजी होत आहेत. आणि चौथा अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. म्हणजे 4 युगापासून भगवंताच्या समवेत असणारे उद्धवजीला त्या ठिकाणी विनंती करतात, तुम्ही कलियुगात जावे आणि त्या ठिकाणी असणारे वाम मार्गाने चाललेले जन त्या ठिकाणी सन्मार्गाला लावावे अशी विनंती करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्धवजी भागवत ऐकलेलं होतं. सुकाचार्याचा प्रसंग चालू होता. उद्धवजी म्हणले, देवा सुकाचार्यासारखे जर संसारला घाबरते, आम्हाला तुम्ही कशाला संसारला पाठवताय? ही तुमची माया खूप विचित्र आहे. त्या उद्धवाला सांगितलं, एक काम करा, जसा मी अयोनी संभव आहे तसा तुम्हाला अयोनी संभव पाठवतो. म्हणून नामदेव महाराजांचा जन्म कोणत्या योनीमध्ये नाही झाला, तर नामदेव महाराजांचा जन्म शिंपल्यामध्ये झाला. एका शिंपल्यात कबीर महाराज तर दुसऱ्या शिंपल्यामध्ये श्री संत नामदेव महाराज
शिंपल्यामध्ये जन्म झाला. इकडे असणारे नरशीचे दामोपंत, दोघं पत्नी पत्नी वारी करायचे. आता महिला मंडळीचं काय दुखणं काय असतंय? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वाय दुःख कल्पती. संपत्ती असण्यापेक्षा महिलांना संतती असणं खूप महत्वाचं आहे. संसारामध्ये संपत्ती असावी की संतती असावी? संसारामध्ये गुट काढणार दादा, पैसे असावे का काय असावं? अवघड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो संसारामध्ये माझं बोलणं तुम्हाला समजतं ना? माझं बोलणं ऐकायला येतं ना तुम्हाला? संसारामध्ये संपत्ती असावी का संतती असावी? हा, संतती असेल तर असा गोंधळ राहतो, संपत्ती असेल तर असा गोंधळ राहतो. जेत संपत्ती आणि दया दोन्ही आलिया एके ठाया, ते धनंजया जाण विभूती माझी. ती विभूती भगवंताची असते. पहिल्यांदा संतती असावी. संपत्ती कमी असली तर चालेल. कैकडे संततीला कमी नाही पण संपत्तीची कमी. काही जळता जळाना पण कोणालाच काही कळना. गुजरात पर्यंत जाऊन आले तरी कळना. विठ्ठल 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 विठ्ठल. राजा दशरथांना काय कमी होतं? मनाजोग त्या पत्न्या होत्या. सार्वभौम राजा होता, अयोध्येनगरीचा राजा होता. अरे ज्याचा इंद्रासारखा मित्र, इंद्राबरोबर मी मैत्री. कोणाबरोबर? कोण म्हणलं? देवेंद्र बरोबर. देवेंद्र नाही, नरेंद्र नाही, डायरेक्ट इंद्र. ज्याची इंद्राबरोबर मैत्री असा राजा, कौशल्यासारखी पत्नी आणि वशिष्ठासारखे गुरु. अयोध्या म्हणजे वैकुंठाला गेलेली नगरी महाराज प्रत्यक्ष. पण त्या राजाला विचारला तुला सुख आहे का? त्याने गुरुला एकच सांगितलं, पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वाय दुःख कल्पते. ज्यावरीला धांड आलं, कणीस आलं. कणीस महत्वाचं का दाणे महत्वाचे? कणे विन सोपटी कणसी लागली घनदाटी, काय करावी गोमटी ओस नगर. बंगला चांगला असावा का बंगल्यात राहणारा चांगला असावा? काय असा कलर दिलेला बंगला, 5-5 लाखाचं टॉयलेट बाथरूम. किती लाखाचं? 25 लाखाची बेडरूम, 27 लाखाची किचन, 45 लाखाचं डायनिंग हॉल. पण याची लय हाल. वेटिंग रूम त्या ठिकाणी असतात 48 लाखाची. पण घरात बेडरूम मध्ये झोपलेला माणूस सकाळी नाही काय वडा खाली उठवतो. म्हणजे कस काय? म्हणजे तिथं काहीतरी भूतबाध आहे, आपोआप बाज उचलती तिथं येते. आता एका महिन्यात त्या ठिकाणी असणाऱ्या 20 लोकांनी रूम चेंज केली. 11 कोटीचा बंगला 1 कोटी देऊन विकावा लागला. पण तिथं राहायला कोणी? का बरं? वसाड जागा आहे. काय करायचं त्या बंगल्याला? कंसामध्ये दाना नाहीये त्यालाही महत्व नाहीये. संसारामध्ये संतती नाहीये त्यालाही किंमत नाही ना दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं मुखामध्ये नाम नाही ना तर या देहाला काही किंमत नाही. दामोपंथांच्या असणाऱ्या पत्नीने सहज उद्गारला, का हो इतक्या दिवसाची वारी करतो पण आजूक आपल्याला विठ्ठल सुद्धा पावाना.
आणि रुक्मिणी माता सुद्धा पावेना. कधी रुक्मिणी माता प्रसन्न होईन सांगता येत नाही. विठ्ठलापेक्षा दयाळू रुक्मिणी माता. अमरापूर वाघोंडी गाव आहे रामेश्वर महाराज लेंडे यांचं. त्यांच्या गावात या वर्षी आत्ता 2 दिवसापूर्वी रुक्मिणीनं डोळे उघडले. खरंच प्रत्यक्ष मूर्ती. गावात गर्दी सध्या त्यांच्या. मला कार्यक्रमाकरता फोन आला त्यांच्या गावातून. विठ्ठलाचे झाकलेले अजून. विठ्ठलानं जर उघडले तर मग गावाचं. रुक्मिणी मातेने डोळे उघडले. खरंच त्यांच्या फोटो माझ्याकडे, त्यांच्याकडे पण आहे. विठ्ठलाचे असे डोळे झाकलेल्याचे, पण रुक्मिणीचे डोळे आपल्या माणसासारखे उघडले. प्रत्यक्ष असणारा एक चमत्कार यांच्या गावामध्ये आता 4-5 दिवसापूर्वी घडलाय. खूप मोठा उत्सव चालू आहे गावामध्ये. कधी देव प्रसन्न होईन सांगता येत नसतंय. आजही असणारे अनेक चमत्कार जिवंत आहेत. गोणाईना प्रश्न केला, का हो इतकी वारी करतोय पण विठ्ठल परमात्मा आपल्याकडे पाहत नाही, रुक्मिणी माता आपल्याकडे पाहत नाही. दामोपंत म्हणले, अगं वेडीस काय, आता आपली साठी नाटी बुद्धी झाली, आपलं वय झालं, आता काय अपेक्षा मुलाबाळाची करावी. आणि देवाकडे खरंच कधीच काही मागत जाऊ नये. देवाकडे काही मागत जाऊ नये, पण काही मागत जावं. प्रपंचाबद्दल कधी देवाकडे मागत जाऊ नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहत जाऊ नये. तुला मागायचं असेल तर परमार्थाबद्दल माग, पण ते आईचं अंतकरण असतंय. माझी कूश असणारी आजो खाली आहे. दामोपंतांना काही मागितलं नाही, पण ते पुढे गेल्यानंतर आई साहेबांनी सांगितलं, ओळखलं, सांगितलं, तुमच्या पोटी प्रत्यक्ष माझा भक्त उद्धवजी अवतार घेतील. जा चंद्रभागा माता तुम्हाला त्या ठिकाणी बाळ देईल. स्नानाकरता गेले, हातामध्ये शिंपला आला आणि त्या शिंपल्यात बाळ म्हणजे ते म्हणजे श्री संत नामदेव महाराज की जय. ते नामदेव महाराज नरशीला घेऊन गेले. मग त्या ठिकाणी असणारी जन्मभूमी ती ठरल्या गेली. वारी करत कर कालांतराने ते नामदेव महाराज एवढे देवाचे भक्त राहिले, तर त्या श्री संत नामदेव महाराजाने निवृत्तीनाथापासून तर जनाबाईपर्यंत सगळ्याला समाध्या देऊन टाकल्या. नामदेव महाराजा इतका कालावधी कोणत्याही संतांचा नाहीये. नामदेव महाराजासारखा श्रेष्ठ संत संतामध्ये मांदेलीमध्ये नाही. संत शिरोमणी म्हणजे नामदेव महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. संत नामदेव महाराजापेक्षा फक्त एक वयस्कर म्हणजे संत सावता बाबा. पण सावता महाराजचा कालावधी कमी. सावता महाराजांना सुद्धा समाधी द्यायचं काम माझ्या नामदेव महाराजांनी केलं. विठ्ठल विठ्ठल आणि तोही कार्तिक एकादशीला मिळालेला प्रसाद बरं का. म्हणून कार्तिक एकादशीला जात जा, देव प्रसाद वाटत असतो, जागा होतो देव. चला, असा देव आहे माझा परमात्मा. कसा, जो पापाचा नायनाट करतो. किती प्रकारचे पाप आहे? 1 पाप, 2 पाप, 3 पाप. पहिलं पाप म्हणजे कायिक. कायिक म्हणजे शरीरानं झालेलं पाप. आता शरीरानं कोणतं पाप होतं? आपण चालत असताना पायाखाली मुंगी मेली, काय झालं? पाप. बसल्या बसल्या कीर्तनला बसल्या बसल्या माश्या मारल्या. मास काही माश्या काय झालं? पाप. चालता चालता एखाद्याला खुंबा मारला, काय झालं? तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुशी धुळी जायचा, कायिक पाप. चला, शरीरानं जे पाप होतं त्याला काय म्हणायचं? कायिक पाप. हातानं मारलं लोकाला, काय झालं? विनाकारण मारलं. ताकद होती अंगात, आहे का नाही? काही काही माणसं शरीर कमकतो, गुस्सा बोध, अंगात ताकद नव्हते पण रागलं येतं, कोणाला शिवाय देतं, खातं मार. मग ते म्हणलं आणून पाय बरं. ते म्हणलं हे आली घरात दारा आमच्या गल्लीत येऊन पाय. ते म्हणलं आलो, गल्लीत जाऊन मारला.
तो घरात गेला, मला घरात येऊन पार बरं, घरात गेला मला कोंडू कोंडू न मारीन. अनंत वाचाळ, नुसतं तोंडात वाचाळ आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी शरीरानं झालेलं पाप त्याला काही पापनाचं. दुसरं वाचेन, कोणाचं मन आपल्या कोण दुखवलं त्याला काय म्हणायचं, वाचिक पाप. वाचेनं पाप झालं. कोणाची निंदा केली, कीर्तन चालू आहे, कीर्तनात बडबड केली तर काय होतं, काय होतं, बेंडुका होऊन येईल जन्मा, बेडूका होऊन येईल जन्मा, हे बेडूका होऊन येईल जन्मा, बेडूका होऊन येईल जन्मा. हो कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूका होऊन येईल जन्मा, बेडूका होऊन येईल जन्मा, हे बेडूका होऊन येईल जन्मा, बेडूका होऊन येईल जन्मा. कीर्तनात जर बडबड केली तर काय होतं पुढच्या जन्मात, ती पोरं म्हणले मग माणसाने बडबड केली तर मला बेंडूक होईन, आणि ते म्हणले बहीण जर केली तर ती बेंडकी बहीण. पोरलं चॅप्टर. पोरं म्हणले पोरीनं बडबड केली तर मला लहान बेंडकी, हे का नाही. आणि ते म्हणले मोठ्या बहिणी केली तर ती मोठी बेंडकी होईन. ते म्हणले वाळल्या बेंडकी केली तर ती बारीक आपली चिपडी बेंडकी. म्हणले एखाद्या आगबूची गबून जर केली तर मोठी. माप नाही कीर्तनात. पोरं म्हणले करे महाराज, तू जर असं म्हणतो तर कीर्तन सुरू झाल्यापासून तू बडबड करतो ते, हा नियम कीर्तन करायला लागू नये. वाचेन पाप, कोणाला जर वाईट बोललं तरी काय लागतं, पाप लागतं. कोणाची निंदा केली तर काय लागतं, पाप लागतं. आणि सगळ्यात मोठं पाप आपलं निंदकाचं आहे. पुन्हा कोणाचं, निंदकाला कुठं जायची गरज नाही, मार्केटमध्ये जायची गरज नाही. त्यांनी घरी बसल्या बसल्या निंदा करायची, त्याच्याबरोबर आपोआप ते पार्सल होतं. कसं, जसं आपण व्हॉट्सअपवरून असं एक टिच केलं बरोबर लगेच सगळ्या ग्रुपला जातं ते, तसं निंदा करण्याचा ग्रुप राहतो ना, आता टिच केलं निंदका पाशी येती अशेष पापी. म्हणून कोणाची कोणाची निंदा करायची नाही. एवढंच नाहीये, विनाकारण कोणाची स्तुती केली तरी पाप लागतं. काय, तुम्हाला निंदा करायची असेल तर देवाची करा, तुम्हाला स्तुती करायची असेल तर देवाची करा, तरी तुम्हाला पुण्य लागेल. हो निंदत्वा स्तुती एका विठ्ठलाची, निंदत्वा स्तुती एका विठ्ठलाची, स्तुती एका विठ्ठलाची, निंदत्वा एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची सांगून, जय हो. कीर्ती मानवाची सांगून, सांगून निंदात्वा स्तुती एका विठ्ठलाची, निंदात्वा स्तुती एका विठ्ठलाची. वा वा. निंदा करा, कोणाची करा, देवाची करा. मला सांगा, कंसानं देवाची निंदा केली होती का स्तुती केली होती? हो, निंदा केली ती.
तरी त्या कंसाला भगवंताने कैवल्य मोक्ष दिला. पुतनेनं देवाची निंदा केली का स्तुती केली? हो, निंदा केली. बांबळ भट्टाने निंदा केली. रावणाने देवाची निंदा केली का काय केली? सीतेपुढे येऊन निंदा करायचा काय त्या रामाकडे? अरे वनवासी राम आहे. निंदा केली. पण देवाची निंदा जरी केली तर भगवंताने आपलं कैवल्य पद त्या असणाऱ्या रावणाला दिलं. महाराज, शिशुपालाने निंदा, शिशुपाला इतकी निंदा कोणीच केली नाही. 100 गुन्हे केले देवाचे, पण देवाने ते सहन केले आणि शेवटी त्या शिशुपालाला आपला कैवल्य नावाचा मोक्ष देऊन टाकला. ऐका दादा, म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या निंदा करायची देवाची करा, स्तुती करायची देवाची करा. मानवाची स्तुती करू नये. कीर्तन भेटा म्हणून पुन्हा पुन्हा त्याला पाणी नाही लावी जावा. ज्यानं कीर्तन दिलं त्याचं 100 वेळेस कीर्तनात ना बर का पाटील असं आहे. स्तुती मानवाची कणू वानू नये, मानवांची स्तुती करू नये. ऐका दादा, तुकोबाराय म्हणतात त्या निंदा आणि स्तुती देवाचीच करावी, इतर कोणाची स्तुती करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून असणारा देव हा स्तुती आहे. म्हणून वाचिक पाप हा विषय चालू आहे आपला. वाचेनं जे केलेलं पाप आहे ते असणारं कधी जात नाही. आणि तिसरं जे महत्वाचं पाप आहे ते म्हणजे मानसिक पाप, मनानं केलेलं पाप. मनाने कळतं ना, कोणाबद्दल असणारं मनात वाईट चिंतवणे त्याला म्हणतात मानसिक पाप. शेजाऱ्यानं 2 ताळी बांधलं, हे दवाखान्यात गेलं, डॉक्टरला म्हणे मग पोट दुखू लागलं. डॉक्टर म्हणला काय खाल्लं होतं? तर मला अजून खाल्लंच नाही, खायचं बाकी आहे. म्हणजे काय खायचं? म्हणले संडास. म्हणजे गावाकडे ग्रामपंचायतमध्ये सदस्य होता, त्याच्याकडे ते 12,000 रुपये याच्याकडे यायचे आणि 2,000 ह्यो खायचा. मग कस काय पोट दुखतंय? ते म्हणलं काय नाही राव म्हणे, शेजारीने दुसरा ताळ टाकल्यापासून पोट. लोकाबद्दल मनामध्ये वाईट आणणं हे मनसंकल्पाचे पाप आहे. कायिक पाप एखाद्या वेळेस जाईल महाराज, तीर्थात गेल्यानंतर वाचिक पाप जाईल, पण मानसिक पाप त्या ठिकाणी असताना लवकर जात नाही. ज्ञानोबा माऊली सांगतायत, मनसंकल्पाचिनी पापे न जाई तीर्थाचिनी बापे. तीर्थाच्या बापाला ते पाप जाणार नाही. मग महाराज असं पाप जाईल कुठं? म्हणले महाराज ते एक ठिकाण आहे, ते या पंढरीशी घडे. ते या पंढरीची घडे, ते या पंढरीची घडे, ते या पंढरीची घडे. हळा पाजरे रोकडे, हळा पाजरे रोकडे, ते या पंढरीचे घडे, ते या पंढरीचे घडे, ते या पंढरीचे घडे, ते या पंढरीचे घडे. ते एकमेव ठिकाण म्हणजे ते पंढरपूर क्षेत्र. त्या ठिकाणी सकळ पाप जातात. अवघीच पापी गेली दिगांतरी, अवघीच पापी गेली दिगंतरा, अवघीची पापे गेली दिगंतरा, अवघीची पापे गेली दिगंतरा. वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघेच पापे गेली दिगांतरी. दिगांतराला पाप जातात. वैकुंठ पंढरी देखलिया म्हणजे असं तिथं काय हो पाप जाण्याजोगतं? तीर्थामध्ये काहीतरी वासावं लागतं, तेव्हा त्या ठिकाणी काहीतरी अनुभव येतो. आणि त्या ठिकाणी असणारा कोण आहे? म्हणजे तिथं असा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचा जो प्रभाव आहे प्रत्येक क्षेत्र 5 कोसापर्यंत असतं. किती कोश कशाला म्हणतायत? कोस किलोमीटर कळतो? 3 किलोमीटरचा काय राहतो? 1 कोस राहतो.
4 कोसाचा एक योजन राहतो. चला 3 किलोमीटरचा एक कोस 3 पाचे 15 किलोमीटर पांडुरंगाच्या मंदिरापासून मोजायचं कुठंही आणि तेवढ्या क्षेत्रामध्ये वास्तव्यास राहायचं वारीच्या कालावधीमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर वसो न शके पाप तिथं एंट्री सुद्धा करू शकत नाही. म्हणून सगळ्यांना नाथ महाराज विनंती करतात, अशा ठिकाणी चला ज्या ठिकाणी राहा तिथं असा देव राहतो. प्रथम चरणामध्ये पंचक्रोशी पापनासे ओ पंचक्रोशी पापनासे पंचक्रोशी पापनासे पंचक्रोशी पापनासे ऐसा देव ते देवसे पंचक्रोशी पापनासे ऐसा देव ते देवसे ऐसा देव देवसे ऐसा देव देवसे. पंचक्रोशी पापनासे पूर्ण पापाचा नाश होतो. पाप गेलं पाहिजे का नाशलं पाहिजे? होय, पाप गेलं पाहिजे का नाशलं पाहिजे? नाही कळलं. गेलेले परत येतात, नाशल्याला उपयोगात येत नाही. काय गेलेले जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक जणाचा जावई आला, आल्यानंतर आपला राहिला मुक्कामाला. जावई आला म्हणजे काय तिला ब्रह्मदेव आल्यासारखंच वाटतं सासूबाईला. पहिल्या दिवशी तिनं मांड्याचं जेवण केलं. मांड्याचे मांड कळते ना? मांडे हां मांड कशाला म्हणतात? मांडा पुरणपोळीचा बाप तिला म्हणतात. खानदेशमध्ये मांडे बनवतात. मांड्याचं जेवण केल्यावर याने मांडे घालून खाल्लं जावईनं. विठ्ठल 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 जेवण मांडी घालूनच केलं पाहिजे. आता ते पाठीमागं कोणीतरी एका बहीण हॉटेलमध्ये, त्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवण केलं, त्याच्यावर केस झाली. भारताची संस्कृती आहे मांडी घालून जेवण करणं. ही काय आपली भारतीय संस्कृती आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेले तर बेस्ट खुर्चीवर मांडी घालून बसायचं. पण ते आता एक हॉटेलमध्ये केस झाली, पेपरला बातमी होती. चला आता मांडी घालायचं सोडा, आपण बुटं सुद्धा काढीत नाही. बरं काय लोकाला जेवायला बसल्यानंतर थोडं कळायला पाहिजे. आपण साधू संतांच्या पंक्तीला आहे, एकदा का ताटात आलं केलं की रामा रे बरकता रे दोहीवर चालू होत. हां
सगळ्यांना वाढ होऊन द्यावी, कुंडलिका होऊन द्यावी. साधू संत मंत्र म्हणतायत, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होती. हवन म्हणजे यज्ञ बरं का. सहज हवन होती नाम घेता पुकार जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. आता महत्वाचा विषय अंडरलाईन करून घ्या. उदर भरण नोही. कळलं? हा टॉम नाही, हे आर्य, ही शिवी आहे. उदर भरण नोही. लोकाला आर्या टोचल्याला कळत नाही म्हणून आमचे मारा लोक कोणी जर अगोदर बसले ज्याला म्हणते उदर भरण नोही. उदर भरणं कळतं का? कचरा पेटी. उदर कचरा पेटी कळते ना. महानगरपालिकेत जर कचरा पेटी असली तोंड वाशेल. तुम्ही जा गार्डनमध्ये जर गेला ना असं चिमणीसारखं तोंड राहता. आता कचरा पेटीत लोक काय म्हणून टाकत नाही सांगा. असा फाडी तू, असा सोडी तू आणि कचरा पेटीत असा उडी तू. कचरा खाल्ल्याली पुडी असे चगळून चगळून त्या कचरा पेटीत पिचकरी मारी तू. कचरा पेटी आहे ना. कोणतीही घाण बाळाने शी केली टाक कचरा पेटीत. काही घाण पडली टाक कचरा पेटीत. उदर भरण नो हे ही काय कचरा पेटी आहे? जाणी जे यज्ञ कर्म. म्हणून जेवायला बसत असताना हातात पाणी घेत जावं, ताटाला पाणी फिरत जावं. यज्ञाचा संकल्प आहे. विठ्ठल 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 हा काय आहे की एक यज्ञ आहे, हा संकल्प आहे. चला म्हणून त्या ठिकाणी असणारा प्रत्येकाला विधी असतो. विठ्ठल 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 भगवंताच्या असणाऱ्या त्या ठिकाणी असणारा 5 कोसापर्यंत जो असणारा विधी सांगितला, जे पाप सांगितलं ते नासलं पाहिजे. तो असणारा मांडी घालून असणारा जावई बसला. बसल्यानंतर त्या ठिकाणी असणारा पुरणपोळी त्याने कचकून खाली दचकून झोपला. काही माणसं कचकून जेवते पंक्तीला. तुमची तर बरं आहे, तुमची नाही, पण आमच्या गावाकडं जेवायला 60, कीर्तनाला 8, भजनाला चलहाट. जावाई जेवला, झोपला, बसा, ते काय फॅन लावून दिला, महाराज कूलर लावून दिलं. सकाळी स्नान वगैरे झालं, बाईनं पोहे केले. आता पोहे केल्यानंतर पाहुण्यानं जावं ना, लंबा लाट पडला तास. बाईला वाटलं चला. दुसऱ्या दिवशी पिठलं भाकर केली. आणि आता पिठलं भाकर केल्यानंतर पाहुण्याने थांबू नये तरी बिचारा थांबला. संध्याकाळी बेसन भाकरी केली. त्याची दुपारा पिठलं भाकर, संध्याकाळी बेसन भाकर. पाहुणा काही जायना लर गेला होता. तिसऱ्या दैने बाईनं मग काय आई भगवतीन बाप मारुती. कळते ना तुम्हाला आई भगवती? बाजार करून 6 दिवस झाले होते आणि त्या हिऱ्या मिरच्या लाल झाल्या होत्या. ह्या हिऱ्या मिरच्या कधी लाल होत्या सांगता येत नाही. हा, जोपर्यंत हिऱ्या आहे ना तोपर्यंत जर आपलं भागून घेत जा. ह्या जर लाल झाल्या ना बाबा बाबा बाबा, मला म्हणतात कोल्हापूरची लवंगी मिरची. त्या दुर्डीत ठेवून त्या ठिकाणी हिरवी मिरची लाल झाली. लाल मिरच्याची चटणी केली मारुती. आणि ज्वारीची पांढरी भाकर थापली. त्याचं नाव भगवती. आई भगवतीन बाप मारुती. मारुती लाल असतो ना. बाईनं त्याला असणार बिगल तेलाचा आणि बिगर मिठाचा मारुती वाढला. हुस हुस करत त्याचा 2 भाकरी खाल्ल्या, पण जावई काही जायला तयार नाही. सासरा म्हणला का ग आपला जावई असला म्हणून काय झालं, किती दिवस थांबायला पाहिजे, मुलगी वाट पाहत असन. ते म्हणे म्हणा नाही, मी तरी कसं काय बाया माणूस म्हणावं. त्यावेळेस मला जावई आई वडील पोरं बाळ आमची मुलगी वाट पाहत असन. ते म्हणला तसं काही नाही, त्यांना सांगितलं मी चातुर्मास झाल्यावरच होतो. सासरा म्हणला अगं जावई काही जायच्या मागं नाही.
ठीक आहे म्हणे, एक काम कर, संध्याकाळी नाही का तू भाजी वगैरे छान कर, खीर वगैरे कर, पण भाजीमध्ये काही मीठ टाकू नको म्हणे. आणि संध्याकाळी त्या ठिकाणी असताना आम्ही जेवायला बसलो की तू काय कर, चिमणी विजून टाक. मी तुला म्हणे मीठ कम नाही टाकलं, तू म्हणायचं गपगीळ, मग मी तुला मारला धावन, मग माझ्या पोमण्या जावायची कसा जात नाही म्हणे. संध्याकाळी सगळं त्याने असं नियोजन केलं. त्याने ऑर्केस्ट्रा पूर्ण तयार केला, आराखडा मांडला, सगळं असणारा त्या ठिकाणी पार्टकर्त्यांना सगळी माहिती दिली. ऑर्केस्ट्रामध्ये पार्टकर्त्याला माहिती द्यावा लागते बरं का. आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळी जावाई ते म्हणे जावे बसा जेवायला. ते म्हणलं मी कुठं नाही म्हणतो, हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. बिन लाजा कोटगं कोटगं लाज नाही, आणि कालचं कोटगं आज नाही. बसले जेवायला बसल्यानंतर ते म्हणलं कगा गेले काय, अरे बापरे, तो म्हणला तुझी काय पाठ वळवळ करायला लागली, नीट गिळा म्हणे. अगं मीठ नाही टाकलं ना भाजीला, नीट खा म्हणे, मीठ नाही टाकलं. काम ना धंदा हरी गोविंदा, दिमाग का पता नाही म्हणे, पगार बढाव. हा अजिबात चालणार नाही, खा म्हणे नीट. तुम्हाला मला मागं बोलते त्या बाईनं चालता चिमणी विजवली. पूर्वी काय लाईट नव्हती, एवढ्या चिमणी विजवल्यानंतर त्या ठिकाणी असणारी बाईमध्ये पळाली घरात. याने हातात काठी जवळच होती, जावायचे झिंज्या पकडल्या, कारण जावाई झिंजाळ्या केसाचा होता. हे पिकट मा करीत नव्हता बिचार, कटिंग नव्हता, धरला. दे दनादन जय जनार्दन, दे दनादन जय जनार्दन. सासरे बसवतो मला, जावाई तुम्ही मधीच येऊ नका, इथं धोरणच पाहतो. जावाई देखत माझा अपमान करते म्हणे, आवाज बा जावाई सासरे बस सोडा म्हणे, तुम्ही सोडू नका. असा रेमटीला लाल पिवळा केला बा, सगळा पिवळा झाला, हळदीनं नाही. टिंब मार दिला जावायला. जावाई कसा बसा सुटला आणि घराच्या बाहेर पळाला. मग येणे चिमणी लावल्यानंतर त्याने इकडे तिकडं असं पाहिलं, त्याला वाटलं आता जावाई गेला. बायकोला म्हणे ही बाहेर. चिमणी लावली, दोघांनी 2 ताटं घेतले आणि जेवायला बसले. दी म्हणे टाळी. ही म्हणली मी कसं तुम्हाला मागं बोलल्यासारखं केलं. हा म्हणला म्या तुला कसं मारल्यासारखं केलं. ती म्हणली म्या कसं रडल्यासारखं केलं. हे बाहेरच उभा होतं, हे घरात आलं आणि हे मला मी कसं गेल्यासारखं केलं म्हणे. हे गेलेलं परत वापस येईन महाराज, पण पंढरपुरातून एकदा पाप गेलं ना, कधीच पुन्हा परत येणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला. अशा प्रमाणे 200 लिटर दूध आणलं. बासुंदी करायची वारकऱ्यांना, शेवटची पंगत आहे. बासुंदी सगळी तयार झाली आणि एक वारकऱ्याच्या पंक्तीच्या दिवशी आचार्यानं घोळ केला होता आणि आचार्याची पंगत होती. म्हणा माझ्या पंक्तीत घोळ करतो का. आचारी बाजूला गेला आणि अर्धा किलो मिठाचा पुडा दुधात टाकला. काय केला, बासुंदी झाली ना, मीठ टाकल्यावर दुधाची काय झालं, ते नासलं. काय झालं, ते दूध नासलं. आता नासलेलं दूध किती कोणता प्रक्रिया केल्यानंतर तू पुन्हा दूध होईन बरं. एकदा नासलं म्हणजे नासलं. एखादा कीर्तन सुद्धा एकदा नासलं ना भाऊ, नाव टाळ्यात येत नाही. एखाद्याने सुरुवात केली भैरवी, सुरुवातीलाच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करगडावरी, वा वा. पुन्हा म्हणतो महाराज कसं काय, तुझ्यासारखा धन्य कोण नाही भाऊ. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या पती पत्नीचं एकदा नासलं तर फारकतीपर्यंत जातं. म्हणून नासलं का संपला विषय. तसं पंढरपूरमध्ये ते पाप नाश पावतं.
नाश पावतं म्हणजे कायमची निवृत्ती होती. ते ठिकाण म्हणजे पंढरपूर क्षेत्र आहे. आणि ते नाश करणारा कोण आहे? ऐसा देव तिथी वशी विठोबा रखुमाये. रखुमाई 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 हरि जय जय हरि जय 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 ठोपार घुमाई जय 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 ठोपार घुमाई हरि जय जय हरि जय 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 ठोपार घुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 बार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई घुमाई ठोपार 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 घुमाई पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ठोपार देव ठोपार घुमाई ठोपार ठोपार घुमाई ठोपार घुमाई श्री पंचक्रोशी पापनाशी ऐसा देव. ज्या ठिकाणी असणारं पापाचा नाश होतो त्या ठिकाणी जा. कुठं आहे? ज्या ठिकाणी असा देव वसतो. असा देव म्हणजे कुठे महाराज? तो म्हणजे पंढरपूर क्षेत्र. ऐशी चंद्रभागा ऐसै भीमा तीर ऐसा कैसा पंचक्रोशी पापनाशी तैसा पंचक्रोशी पापनाशी ऐसा देव तिथी वशी. मग महाराज जिथं पापाचा नाश होतो आपण तिथं गेलं पाहिजे. आपण असणारा डॉक्टर असतो ना, एखाद्याचा कान दुखतो, मग कान दुखणारा ज्याचा कान दुखतो तो का डोळ्याच्या दवाखान्यात जातो का? हां, कानाच्या जातो. एखाद्याच्या डोळ्याला पडदा आला, मोतीबिंदू झाला आणि गेला कानाच्या डॉक्टरकडं, होईन का विलास? आपलं नेमकं असं चाललंय महाराज. आपल्याला दुखणं एक आणि डॉक्टर दुसरा पकडला आपण का? आपल्याला आजार एक झाला आणि डॉक्टर तिथं पाहिला. आपण संसारात सुख पाहतो, संसारात कुठंही सुख आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. संसारात आलेल्या माणसाला आल्यावर कुठंही संसारात सुख नाही हे सगळ्यांना माहीत सुद्धा असताना माणूस सुखाचा शोध संसारात घेतो.
तुम्हाला सुखाचा पत्ता लागत असेल तर सुखा लागे करशी तरी तू संभाजीनगर जाय एक वेळ, असं जे थोरात महाराज नाही मग, तरी तू गावाकडे जाय एक वेळ, असं आहे का मग, तरी तू पंढरीशी जाय परिणाम, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आपल्याला जो आजार आहे तो आजार नाहीसा होण्याचं एकमेव ठिकाण माणसाला पॅरेलिस झाला कुठं जायला पाहिजे? हां, सुलतानपूर, पुणतांबा, आता गंगापूरला झालंय, कोणी बदनापूर, जे का ज्याचा विला त्याच्यावर आसन. तर इथं सुखाचा नाश होणारं ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे महाराज. पंढरीश परमात्मा हा सुखाचा नाश करतो. नाश करण्यामध्ये शास्त्राने दोन प्रकार सांगितले, एक लयरूपी निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती तुम्हाला जाबायचा दृष्टांत सांगितला ना, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे पुन्हा जन्माला येणे नाही. कापुराच्या वाती ठाईच समाप्ती, याला कायमची निवृत्ती म्हणतात. तसं कायमचं पाप गेलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्या गंगे स्नान केलं ना, पाप जातं आणि ते वर राहतं, बुडी मारली की जातं, वर आलं की डोक्यावर बसतं पुन्हा. पण इथं ते पाप नाश पावतं, कायमचं संपून जातं. ऐसा देव तेथे वशी. म्हणून तुकोनाथ महाराजांनी विनंती केली, एक काम करा, चला चला पंढरपुरा. नाथ महाराज चला म्हटले. चला म्हणणारा माणूस बरोबर राहतो का घरी राहतो? हां, चला 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 मतदान करायला, मग तो घरी बसतो का? तो पैसे घेऊन सगळ्याच्या सगळ्याच्या पुढं असतो. चला 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 भजनाला, त्याच्या खांद्यावर पखवाज असतो, आहे का नाही? चला म्हणणारा पुढे असतो. म्हणून झेंडेकरीने सांगितलं पाहिजे चला चला, आहे का नाही? मागं राहणारे पंक्ती पठाणानं कधी म्हणा तुम्ही चला चला, आहे का नाही? म्हणून चला चला पंढरपुरा. अहो, एक किती गीत गायलं महाराजचे सुंदर. चला हो चला हो पंढरी जाऊ, चला हो वा वा, पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. विवरे स्नान करोनिया, विवरे स्नान करोनिया, संत पद धुळ शिरी लावू, संत पद धुळ शिरी लावू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो. एकदा जोरात टाळ्या वाजवा. ह्या असणाऱ्या गाण्यानं सगळ्यांचे मन वेधून घेतले महाराज, कोणाच्याही कानात. पण काही काही म्हणणारे अजून त्यांना विचारलं, पंढरपूर महाराज मला आपण जन्मात गेलो नाही बा. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. म्हणून पंढरपूरला अवश्य आलं पाहिजे महाराज. चला चला पंढरपुरा. जिथं चला म्हणतायत ना, तिथं आपला कोणीतरी सखा असावा. कोण आहे तिथं? सखा भेटेल विठ्ठल. आपला सखा परमात्मा आहे. अनाथाचा नाथ असणारा पंढरीश परमात्मा अनाथांचं माहेर आहे. अनाथ कोणाला म्हणतात? तो अनाथ अज्ञानी, कोणी नाही त्याला, ज्याला कोणीच नाही महाराज. आपलं कोण आहे इथं महाराज? जिथं आपण आलोय ना, इथं कोण आहे आपलं? वर हात करून सांगा, आपलं कोण आहे? आपले मायबाप आहे,
आपले पोरं सोर आहे. हा ते मध्ये मध्ये एक गीत गायलं ना, म्हणशी माझे पोरं हे इथेच राहिलं सारं. अरे हे सगळे चोर आहे, ते वरकड मिळाले ते अवघे चोर गा. हे आपल्याबरोबर जे आहेत ना, जा तुम्ही किंवा एखाद्या मोतीला जा तुम्ही, सगळे म्हणतात बाबाच्या गळ्यात लॉकेट कसं शोभत होतं ना. त्याचा अर्थ काय? अरे ते काढून घ्या, तुमच्या लक्षात नाही, ती आठवण करून देते बाई. माझ्या सुनाच्या नाकातनच कशी शोभत, अरे ती काढून घ्या. हा चोर आहेत हे सगळे. अरे जाताना म्हणतात अरे करदोडा काढला का, करदोडा. दोराचा करदोडा सुद्धा आपल्या बरोबर देत नाही. हे चोर आपल्याला सगळे काय घेते, भूषेनी ही घेती काढून या. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळ व्रत जाईल लया. हे सगळे आपले फक्त सुखा करतायत, पण खरा आपला सखा जर कोणाशी अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठू धरा. म्हणून सगळ्यांना एकच विनंती, आपला खरा मायबाप कोण असेल तर पंढरीश परमात्मा आहे. म्हणून ते आपलं माहेर आहे, दीन अनाथाच्या माहेरा. तिथं गेल्यानंतर आपली एक बहीण आहे महाराज. आता काय झाली, भाऊबीज झाली ना, ती बहीण आपल्याला करदोडा देते कमरेला बांधायला. बहीण दोनदा बांधते आपल्याला, वर्षातून दोनदा बांधते बहीण. एकदा हातात बांधते आणि एक कमरेला बांधते. दाद्या तुझ्या भवसागरात जातो ना, तू देवाकडे चालला ना, हे करदोडा बांधून घेऊन जाय, कमरे इतकं पाणी आहे तुला. तुझा करदोडा सुद्धा ओला होणार नाही देवाकडे जाताना. करदोडा कमरेला बांधायचा असतो. आणि बहिणीचं रक्षण करण्याकरता काय बांधावं लागतंय, राखी बांधायला लागते. दिसायला दोरे महाराज हे, पण हे मोठं शिकाबंधन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग कोण आहे तिथं? माझी बहीण चंद्रभागा. ही बहीण माझी चंद्रभागा आहे महाराज. ही काय करते महाराज, ही सगळं पापाची धुनी करते महाराज. आणि चंद्रभागेसारखं जगात पवित्र तीर्थक्षेत्र नाही महाराज. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर अवघीच तीर्थे घडती एक वेळा. एखाद्याला म्हणलं स्नान कर, ते मला जमत नाही महाराज, थंडीचे दिवस आहे, गार पाणी आहे. त्याला उत्तर दिलं, चंद्रभागा डोळा. त्या चंद्रभागेला डोळ्यानं जरी पाहिलं तरी तुझं पाप जाऊ शकतो, एवढी महान पवित्र. चला, एक जर स्नान केलं तर होती कोटी कुळी पावन. कोट्यावधी कुळाचा उद्धार करण्याची ताकद माझ्या चंद्रभागेमध्ये आहे. म्हणले महाराज 10 वाजलेत, कीर्तन 8 ते 10 नंतर तुम्ही डोळे वासून माझ्याकडं पहा. म्हणले महाराज तिथं गेल्यानंतर काय करायचं? म्हणले तुम्ही तिथं गेल्यानंतर नाही, इथं आल्यापासून काय करायचं? इथं येऊन काहीच करू शकत नाहीये. तिथे मनुष्याची काय आहे, इथं मनुष्याचं काहीच नाही ना. मग तुम्हाला जीवनाचं जर सार्थकता जर करायचं असेल तर विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक. तुका मने जन्मा आल्याच सार्थक विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका मने जन्मा आल्याच सार्थक विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. जन्माचं सार्थक झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? आपल्याला जन्माचं सार्थक व्हावं लागतं वाटतं का पोराचं नाव सार्थक ठेवावं वाटतं? काय
जन्माचं सार्थ कोणाला काही घेणं देणं नाही. उठ रे चिंदान त्यो धंदा आहे का नाही. कोणी जन्माच्या सार्थ करता कोणी प्रयत्न केला का. कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. माणसाला देव भेटा वाटतो का नातू भेटा वाटतो. काय भेटा वाटतं. हां आमच्या दिंडीत म्हातारे येत्या. अरे बाबा 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 काय सांगा तुम्हाला. म्हाताऱ्याकडे 1-1 लाखाचा फोन. दिंडी चालकाचा आपला 5,000चा. महाराज पहिल्या दिवशी त्या ठिकाणी असताना म्हाताऱ्याला फोन करतात. एक म्हातारी मला म्हणे महाराज मला अभंग म्हणू द्या. म्हणलं वा वा चांगलं झालं आजी तुम्ही फोन बाजूला ठेवला आणि अभंग म्हणून लागल्या. जी तिनं माईक घेतला म्हणे अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन. घेतला फोन घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. वार वा रोज रोज तुझी आठवण येते म्हणून तुला मिस कॉल देते. काय ध्यान नाही त्यांचं देवाकडं काय नाही. सारखा फोन. पाऊस पडला का. तू एवढी पापी होती का तू गेल्यावर पाऊस पडल. 5 किलोमीटर दिंडी केली की फोन. कस काय उघडला का पाऊस. तो ह्यामुळे तर जास्त आला. तो 6 महिने झाले बंदच व्हायना ना तो वाऱ्या केल्या सुरू केलं तर. बरं तिथं गेल्यानंतर बारीत लागल्यानंतर बारी सुद्धा काही त्या ठिकाणी असताना शांत उभा राहत नाही. तिथं चालूच राहतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. हिला भांडण तिला भांडण. पुढं सरकली मागं जळली. मायामध्ये शिरली इथं तर पडली. देवाचं काही भजन नाही पूजन नाही काही नाही नाही नाही. लोक म्हणले मावशी तुम्ही आल्यापासून भांडत जर देवाचं काही म्हणा. तिनं सुरू केलं माझ्या ग दर्शनाची चिंता पडली हारीला. पडली हारीला बाई मी लागले बारीला. म्हणलं चोट्टे तू मधी शिरली तू ह्या दर्शनाची चिंता हारीला लागली होय. नामदेव पाहेरीसी गरुड खांबाशी मिठी मारते नामदेव पाहेरीला. नामदेव पाहेरीला बाई मी लागले बारीला. बारीला लागली. गरुड खांबापाशी पोलीस म्हणा पडा मेल्या मुडद्या बापू. तिथं कोणाला त्या गरुडाला. गरुड मला काय उद्धार केला म्हातारीनं. त्या गरुडाला काय माहिती पोलिसाला शिवाय दिल्या तिनं. पुढं गेल्या त्या खोक्यातून पुढे गेल्या. असं आजकाल देते खोकं लाकडाचं खोकं. जगद्गुरू तुकारामांच्या पादुका आहे ते बाजूला काचामध्ये वेद आहे. तिथं दर्शन घेतलं आपलं कसं मसं. पुढं गेली पांडुरंगा पुढं. ती मला माहिती तिथं काय दे धक्का. धक्का प्लेट गाडी तिथंच आहे फक्त. कुठं म्हातारीचा नंबर आला ना असा मला ढकललं. ती देवाकडे नाही पाहिलं म्हणे मूड द्या. कोणाला मूड द्या म्हणून तर तोंड देवाकडं झालं. देवभावांना काही जानाबाईचा अवतार आहे का काय. हा तुला माय आहे का नाही. कोणाला तिने असा हात केल्याबरोबर त्याच्या पोलिसाचा हात पोलिसाकडे हात केल्यावर देवाकडे घ्या तुला माय. हे मला माय नाही बाप नाही. 2-4 शिव्या दिल्या. कोणाला तुम्ही म्हणा. ते देव पाहायला नाही काहीच नाही. बाहेर बडबड करते. याच्यामुळे पंढरपूरला येत म्हणे. 24 घंटे मग झाले म्हणे बारीला लागले तरी मधी शिरले म्हणे बशीला होता म्हणून. आणि मेडद्याने मला पुढं ढकललं म्हणे. काय बशिले म्हणे देवाजवळ भूत. अशी बडबड बडबड करीत आली. रुक्मिणीपाशी दे धाका. पुन्हा तिथं शिव्या द्यायला बाहेर आली. झालं का म्हणे त्याच्या बरण पण देवाला येणार नाही म्हणे. बडबड बडबड करीत मठात आली. पैसे घेतले मठातून. म्हाताऱ्याला घोंगड्या आणि पोरीला बांगड्या खरेदी केल्या. गथुडं बांधलं. गावाकडं आली. नातू तिकून पळतच आला. नातू असा जवळ घेतला. 2-3 त्याचे चुंबन घेतले. नातानं 15 दिवसापासून तोंड धुतलं नव्हतं. चुंबन घेता येते परिमळू.
तोंडाचा वास येतो नातात आणि त्याचे मुक्ती घेतले चुंबन घेता येतो परिमळू. आजी मला काय आणलं त्याला खुळखुळा. आता खुळखुळा त्या पोरा करता काढला ना. म्हातारं होतं पुढं उभं राहिलं त्याच्याकडे लक्ष द्या ना. म्हातारं म्हणे मला काय आणलं ते खुळखुळाच म्हाताराच्या हातात द्याला. पोरग मला काय मानलं म्हणे म्हातारा पोराच्या हातात घुंगडी दिली. आता ते काय आणि मग म्हणाले म्हणे माय कसं काय झाली वारी तुम्ही काय सांगा बाबड्या. तू मला दररोज ध्यान येत होतं. एक दिवस तू माझ्या सपनातच आला. कोण कोण ना तू नवरा नाही. कोणाला सपनात ना तू गेलती कुठं. देव सपनात नाही खरोखर सुद्धा पाहिला नाही. सपनात कोण आलं नातू आला. महिलांना जेवढा नातू भेटण्यात आनंद झाला तेवढा देव भेटण्यात झाला का नाहीये. याच्याकरता आपली वारी सक्सेस नाहीये. आपलं असं वाटावं एका जनार्दनी भेटी. देवाची भेट झाल्यानंतर डोळ्याला पाणी यावं. अहो षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथां वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाला पाहिलं की प्रसन्न वाटावं. डोळ्याला दारू याव्या. अष्टसात्विक भाव जागृत हवा. अशी जर देवाची भेट झाली तुटे जन्म मरण गाठी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज यथामत येता अवकाश अभंगार बोलण्याचा प्रयत्न केला. योग्य वाटला असेल ते श्रीगुरूंचं म्हणून ग्रहण करा. अयोग्य वाटला असेल माझ्या बुद्धीचे दोष या ठिकाणी सोडून द्या. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. यूट्यूब चॅनलवाले आमचे असणारे जयस्वाल तुम्हालाही धन्यवाद. कार्यकर्ते मंडळी तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. जाताना एक छोटासा संदेश असा द्यायचा आहे सगळ्यांना. तुका म्हण सगळ्यांना देवाचा निरोप घेऊन सांगतो. सगळ्यांनी आता तुम्ही सप्त्यावाले थांबा.